शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे यांचे दीर्घ आजाराने बुधवारी निधन झालं। बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पुंडलिक म्हात्रे यांचं अंत्यदर्शन करण्यासाठी माननीय विवेक पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आरसी घरत, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड आदी मान्यवरांचे सर्व राजकीय मंडळी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। याप्रसंगी माननीय विवेक पाटील यांनी पुंडलिक शेठ म्हात्रे यांना श्रद्धांजली अर्पित केली। शेतकरी कामगार पक्षाचे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आणि एक नेते म्हणून त्यांनी काम केलं। पक्षनिष्ठा ही सर्वात मोठी असते हे मानूनच त्यांनी काम केले। पक्षावर अनेक स्थित्यंतरं आली पण शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा त्यांनी कधीही सोडला नाही। तर निष्ठेनं पक्षाचं काम ते करत राहिले आणि शेतकरी कामगार पक्षाचं काम करत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक पदावर त्यांनी काम केलं। मग पनवेल अर्बन बँकेचं अध्यक्षपद असेल, कर्नाळा बँकेचं उपाध्यक्षपद असेल, नावडा ग्रामपंचायतीचं सरपंचपद असेल, नावडा ह्या क्रीडा संकुलाचं गेली 25 वर्ष सातत्यानं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचं अध्यक्षपद असेल, अशा अनेक विविध पदांवर त्यांनी काम केलं। पण हे काम करत असताना त्या पदावर गेल्यानंतर त्या पदाची मान आणि शान वाढवण्याचं काम पुंडलिक शेठ यांनी केलेलं होतं। अर्बन बँकेचं एक अतिशय उत्तम काम पनवेल अर्बन बँकेचं त्यांनी केलं। नावडा हायस्कूलचं आज आपण या ठिकाणी ह्या क्रीडा संकुलाची होत असणारी प्रगती आपण गेल्या 35-40 वर्षात बघतोय। सातत्यानं एक ग्रामीण भागातलं हायस्कूल असून सुद्धा अत्याधुनिक पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना सोयी सवलती उत्पन्न निर्माण केल्या पाहिजेत, हे एका चांगल्या भावनेनं त्यांनी सातत्यानं काम करत राहिले। ग्रामपंचायतीचे सरपंच असताना देखील या ग्रामपंचायतीमध्ये एक अधिकाधिक चांगली कामं झाली पाहिजे, नागरिक सुविधा वाढल्या पाहिजेत, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना या विभागामध्ये एक चांगलं काम उभं करावं म्हणून सर्वांना मदत करणारे, मदतीचा हात सर्वसामान्य माणसाला देऊन प्रत्येकाला मदत करून पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्नशील असणारं असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यातनं हरपून गेलेलं आहे। या व्यक्तिमत्वाला आपण शेवटचा आज निरोप देत असताना त्याने केलेल्या कार्याची ओळख आणि आठवण खऱ्या अर्थानं आपण ठेवली पाहिजे आणि त्याने ज्या पद्धतीचं काम केलं ते काम पुढं तशाच पद्धतीनं पुढं चालत राहील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे। दरम्यान पुंडलिक शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र अरविंद म्हात्रे यांच्या हस्ते मुखाग्नी देण्यात आला।